विद्यार्थी मित्रांनो, आज सकाळी एका व्यक्तीला 4-5 जण धरून असं बदडू लागले. तो ड्रायव्हर सीटवर बसलेला होता. त्याला एकानं एका हाताला त्याच्या असा जोरात ओढलं की तो त्या बसमधून खालीच पडला. एक जण त्याचे केस पडायले, एक जण त्याला बुक्या मारायले, एक जण लाथा घालायले. का तर त्या महाशयानं डायरेक्ट एसटीच चोरली होती. मग मला सांगा, असं जर चूक केलं तर कुणी आरती करेल का? पण मला विश्वास आहे मुलांनो, जे मुलं स्कॉलरशिपचा अभ्यास करतील ते भविष्यात कधीही कोणतं चुकीचं काम करणारच नाहीत. त्यामुळं तुम्ही सगळेजण स्कॉलरशिपचा अभ्यास करा, छानपैकी वाचन, लेखन, पाठांतर करा. आता आपल्या अभ्यासाला सुरुवात करायचं आहे, तर एका प्रश्नाचं उत्तर द्या. ते प्रश्न नीट ऐका. झाडाला फांद्या असतात, फुलं असतात आणि पानं पण असतात, पण जमिनीच्या खाली काय असतात? एकदम बरोबर आहे, मुळं. तर आज आपल्याला चौथी स्कॉलरशिपमधील 8वं प्रकरण 1 ते 100 मधील मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या व चौरस संख्या हे प्रकरण बघायचं आहे. मग उघडा तुमचं चौथी स्कॉलरशिपचं पुस्तक. सगळ्यांनाच स्वतःचं पुस्तक घेऊन बसायचं आहे आणि पुस्तकात एक एक प्रश्न वाचायचा आणि त्याचं स्पष्टीकरण समोर ऐकायचं. आता ते झाडाला खाली जे जमिनीत असते ते मूळ वेगळं आणि इथलं मूळ संख्या वेगळं, त्याची माहिती घ्या. मूळ संख्या म्हणजेच काय मुलांना माहिती आहे का? अशी संख्या की ज्या संख्येला कुणीच कोणत्या संख्येनं भागत जात नाही. म्हणजे असा एखादा व्यक्ती की ज्याला नातेवाईक कुणीच नाहीत. आलं का लक्षात? फक्त एकच, साईबाबा सबका मालिक एक है. बघा आता बघा, मग त्या मूळ संख्या किती आहेत रे? हे बघा, 2 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या एवढ्या आहेत. मग टप्प्याटप्प्यानं जर बघितलं, 1 ते 10 मध्ये मूळ संख्या एवढ्या आहेत, 11 ते 20 मध्ये एवढ्या. आता ह्या सगळ्या तुम्हाला पाठ कराव्या लागतील बरं का रे. पाठांतर करण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी युक्ती सांगतो. आता तुम्हाला हे तर पाठच करावं लागेल. 2 ते 10 मध्ये 2, 3, 5, 7, 11 ते 20 मध्ये 11, 13, 16, 17. पण हे सगळं पाठ करण्याच्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का हे सांगा. तुम्हाला तुमच्या वडिलांचा मोबाईल नंबर माहिती आहे? माहिती आहे ना? अगदी बरोबर आहे. असाच मोबाईल नंबर तुमच्या परिचयाचा कुणाचा तरी असेल. बरोबर आहे. 94 210 800 किंवा 440 आणि पुन्हा काहीतरी अंक. बरोबर आहे. असे मोबाईल नंबर तुम्हाला पाठ असतील. अगदी तसंच आता एक मोबाईल नंबर आहे, ते लक्षात ठेवा. 442232 22321. आता हा जो मोबाईल नंबर आहे, हा मोबाईल नंबर कुणाचा आहे? तर हा मोबाईल नंबर आहे मूळ संख्यांचा. लक्षात ठेवा. तर मूळ संख्याचा मोबाईल नंबर असा कसा? एकदम बरोबर आहे. पहा इकडं कसा आहे. आता ह्या एवढ्या मूळ संख्या आहेत बरं का आपल्या, आणि या मूळ संख्या ज्या आहेत त्या प्रत्येक पाढ्यात किती आहेत हे पहिल्यांदा बघायचं. मग आता 2 ते 10 म्हणजे 1 ते 10 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 1 2 3 4, म्हणून इथं लिहिला 4 अंक. 2 3 5 7 हे लक्षात ठेवण्यासाठी हे 4. पुन्हा 4 4 2 2 3 2 2 3 2 1. म्हणजे तुम्ही कधी पण 4 4 2 2 3 2 2 3 2 1 असं म्हणलात की तुम्हाला लक्षात येते. पहिल्यांदा 2 ते 10 मध्ये किती आहेत रे? 4 4. म्हणजे सुरुवातीला 4 म्हणले की 4 आहेत. मग ते 4 कोणत्या आहेत हे तुम्ही आठवायचे. आलं का लक्षात? अशा युक्त्यानं तुम्ही हे लक्षात ठेवा आणि पाठांतर करा. झालं तुमचं हे सगळं प्रकरण सोपं गेलं म्हणून समजा. अत्यंत सोपे, खूप सोपे प्रश्न आहेत. बघा, पहिलाच प्रश्न अत्यंत सोपा आहे. काय आहे त्या प्रश्नामध्ये? तर पहिला प्रश्न काय म्हणते? पुस्तकात पहा सगळेजण. एकूण किती समसंख्या मूळ संख्या आहेत? मग आता मला सांगा, समसंख्या म्हणजे काय? समसंख्या
मूळ संख्या आहेत असं विचारले बरं का रे आपल्याला. मग समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 आणि 0 हे अंक येतात ती समसंख्या. मग आपल्याला म्हणले अशी समसंख्याची मूळ आहे. मग आता इथं कोणत्या तरी संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 आलंय का? कोणत्याच नाही. फक्त एक. वर बघा, वर बघा, वर बघा. ह्या बघा इथं ही एकमेव 2 ही जी संख्या आहे ही समसंख्या आहे. मग आपल्याला प्रश्नात म्हणले एकूण समसंख्या मूळ असलेल्या किती आहेत? तर ही एकच आहे. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3. नाहीतर तुम्हाला जर वाटलं ही समसंख्या आहे 2 म्हणून पर्याय नंबर 1 केला तर चुकलं. कारण तिथं पर्यायामध्ये 2 म्हणजे 2 मूळ संख्या आहेत का कोणत्या? ही 2 आणि हे 5 ही मूळ संख्या आहेत का 2 अशा? नाही, 5 तर नाही आहे. ही तर विषम संख्या आहे. आपल्याला समसंख्या म्हणलं होतं. म्हणून ही एकमेव समसंख्या आहे, बाकी सगळ्या विषम आहेत. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. पुस्तकात कुणीही रंगवायचं नाही. वहीवर धड्याचं नाव टाका आणि स्वाध्याय म्हणून 1 नंबर टाकायचं आणि त्याच्या पुढं पर्याय नंबर 3ला तंतोतंत छान रंगवायचा. असा अभ्यास करा. पुढचा प्रश्न पहा बरं. दुसरा प्रश्न हाही अत्यंत सोपा आहे. काय म्हणले? 1 ते 50 मधील विषम मूळ संख्यांची बेरीज किती? आबा बाबा बाबा, किती सोपा प्रश्न आहे रे. मग मला सांगा, हे 1 म्हणजे समजा 2 लिहिल्या, 1 ते 50 मधील विषम मूळ संख्यांची बेरीज किती? मग आत्ताच पाहिला आपण 2 ही तर सममूळ संख्या आहे. मग ह्या 2ला सोडून ह्या उरलेल्या सगळ्या संख्या विषम मूळ संख्या आहेत आणि एवढ्या संख्यांची जर बेरीज केली तर ती बेरीज पर्यायातली कोणती बेरीज येते ते बघायचं आणि पर्याय उत्तराचा पर्याय रंगवा. काढा उत्तर. मग पहा 2 ते 10 मध्ये किती विषम मूळ संख्या आहेत? 3, 5, 7. 11 ते 20 मध्ये किती मूळ संख्या आहेत विषम? ह्या सगळ्याच आहेत. म्हणजे 11, 13, 17 आणि 19. मग 23 ते 30 मध्ये 2च आहेत विषम मूळ संख्या, 23 आणि 29. 31 ते 40 म्हणजे किती विषम मूळ संख्या आहेत? तर 2च, 31 आणि 37. तिथे 36 आले, 37. आणि 41 ते 50 यामध्ये किती विषम मूळ संख्या आहेत? 3. कोणत्या कोणत्या आहेत? तर 41, 43 आणि 47. आता या सगळ्यांची बेरीज करा. मग किती आली? याची बेरीज 15, याची 60, याची 52, याची 68 आणि याची 131. आता काय करावं लागल? या सगळ्यांच्या आलेल्या बेरजांची बेरीज करावं लागल. मग 131 अधिक 68 अधिक 52 अधिक 60 अधिक 15 एकाखाली एक व्यवस्थित मांडून घ्या. एकक खाली एकक, दशक खाली दशक व्यवस्थित ठेवलं, त्याची बेरीज केली, ती आली 326. मग पर्यायात 326 कुठं? इथं. म्हणून याचं उत्तर, दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. आणि मग ते उत्तर बरोबर वहीमध्ये छानपैकी रंगवणं आवश्यक आहे. पहा पुढचा प्रश्न. अरे च्या, तिसरा प्रश्न पण अत्यंत सोपा आहे. 1 ते 100 मधील, म्हणजे बघा आता तिथं 2 लिहिल्या, पण ते 1 ते 100 मधील, 1 ते 100 मधील सर्वात लहान विषम मूळ संख्या व सर्वात मोठी विषम संख्या यांचा गुणाकार किती आहे? असा प्रश्न विचारलाय. किती सोपा प्रश्न आहे रे. सोडवा बरं. तुम्हाला येतंय का बघा. शोधा मग सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती? सममूळ म्हणलं असतं तर आपण लिहिलं असतं 2. ही सममूळ सगळ्यात लहान संख्या. मग विषम मूळ सगळ्यात लहान संख्या म्हणजे किती? बरोबर आहे, एकदम बरोबर आहे, 3. आता शोधा मग कोणती आहे? सर्वात मोठी विषम संख्या. अरे पण सर्वात मोठी विषम संख्या कुठली? 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी कोणती?
तर 1 ते 100 मधली सर्वात मोठी विषम संख्या. मग सर्वात मोठी 1 ते 100 मधली विषम संख्या मूळ संख्या म्हणलं नाही बरं का. ह्याच्यापैकी विषम संख्या कोणती आहे मग? एकदम बरोबर आहे, 99. आता काय करायचं आहे? सर्वात लहान विषम मूळ संख्या आणि सर्वात मोठी विषम संख्या यांचा गुणाकार. आता हे 99 आणि 3 यांचा गुणाकार या पर्यायातून कोणता येतो ते शोधा. किती आला? 9 त्रिक 27 ला 7, हातच्या आले 2, 9 त्रिक 27 आणि 2 28 29, 297. पर्याय नंबर 3 म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3 ला रंगवा. किती सोपा होता प्रश्न. पहा पुढचा. आबा बाबा, हा तर प्रश्न फारच सोपा आहे. काय म्हणले चौथा प्रश्न? पुढील पैकी कोणती संख्या संयुक्त संख्या आहे? आता मला सांगा मुलांनो, मूळ संख्या म्हणजे काय रे? अशी संख्या की ज्याला कोणीही नातेवाईक नाही. उदाहरणार्थ समजा आपण घेतलं 7, तर हे 7 फक्त 7च्याच पाड्यात येतात, दुसऱ्या कुठल्या पाड्यात येतात का? पुन्हा घेतला आपण 13, तर 13 ही संख्या फक्त 13च्याच पाड्यात येते. कोणत्या संख्यात येते का? म्हणजे कुणीच नाही तिला, फक्त एक जण आहे, साईबाबा. सबका मालिक एक आहे. 1 आणि ती संख्या, ह्याच्याशिवाय दुसरं कोणता अवयवच नाही, म्हणजे ती झाली मूळ संख्या. ह्या काय झाल्या? मूळ संख्या. पण आपल्याला काय विचारलंय? संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला नातेवाईक असते ते. मग आता 79 तर ही आपली मूळ संख्या आहे, संयुक्त नाही. हे बघा 79. त्यानंतर 89, ही 89 सुद्धा आपली काय आहे? मूळ संख्या आहे, कोणी नातेवाईक नाही. 31 ही आपली मूळ संख्या आहे, कोणी नातेवाईक नाही. पण 91 कोणत्या तरी पाड्यात येतंय. 13 सत्ती 91, म्हणून ही 13 गुणिले 7 असं केलं तर 91 येतं. म्हणजे हे 2 नातेवाईक झाले तिचे, बरोबर आहे. म्हणून ही झाली संयुक्त संख्या. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 4. लगेच 4 क्रमांकाचं वर्तुळ छानपैकी रंगवा. पहा पुढचा प्रश्न. पहा 5वा प्रश्न. पुढील संख्यांपैकी, म्हणजे पर्यायात दिलेल्या संख्यांपैकी बरं का, पुढील संख्यांपैकी कोणती संख्या चौरस संख्या आहे? आबा बाबा बाबा, हा तर प्रश्न एवढा सोपा आलाय ना मुलांनो. चौरस संख्या म्हणजे काय सांगतो. आता तुम्हाला मूळ संख्या सांगितलं, संयुक्त संख्या सांगितलं, आता चौरस संख्या सांगतो. चौरस संख्या म्हणजे काय? जी संख्या कुणाचा तरी वर्ग संख्या असते त्यालाच चौरस संख्या म्हणायचं. उदाहरणार्थ 2चा वर्ग किती आला? 4. हे 2चा वर्ग 4, तर 4 ही चौरस संख्या. पुन्हा 3चा वर्ग किती आला? 9, तर 9 ही चौरस संख्या. 4चा वर्ग किती आला? 16, तर 16 ही चौरस संख्या. मग तुम्हाला 1 ते 25 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग पाठ करावे लागतील बरं का रे. मग तुम्हाला लक्षात येईल हे 144 तर 12चा वर्ग आहे, मग ही आहे चौरस संख्या. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. लगे पर्याय 1ला रंगवा आणि 25 पर्यंत वर्ग पाठ करा. 6वा प्रश्न तर अत्यंत सोपा आहे. काय म्हणले प्रश्नात? 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत? बाबा किती सोपा प्रश्न आहे. आता मूळ संख्या म्हणलं की तुम्हाला मी म्हणलं होतं हे मोबाईल नंबर पाठ करा. 4 4 2 2 3 2 2 3 2 1, हे जे आहे तेच टोटल ह्याचं जर केलं तर उत्तर येतं आहे 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 2 12 12 आणि 3 15 15 आणि 2 17 17 आणि 2 19 19 आणि 3 22 22 आणि 2 24 आणि 1 25. म्हणजे एकूण मूळ संख्या झाल्या किती? पर्याय नंबर 2 25. म्हणून पर्याय 2 रंगवा. बघा मूळ संख्याचा मोबाईल नंबर पाठ केलात किती फायद्याचा झाला.
अरे च्या, प्रश्न 7वा तर एकही पायरी न करता उत्तर येतंय. काय म्हणलं बघा, पुढीलपैकी म्हणजे काय, ह्या 4 पर्यायापैकी पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्याही नाही व संयुक्त संख्याही नाही. आबाबाबाबाबा, मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. आता 9 ही संख्या कशी आहे, संयुक्त. कारण 9 कोणत्या तरी पाड्यात येतात, तिचे काहीतरी अवयव होतात. 3 त्रिक 9. पुन्हा काय, 7 ही मूळ संख्या आहे, तिचे काहीच अवयव नाहीत. म्हणजे 1 गुणिले 7 एवढंच होऊ शकतंय. ही झाली मूळ संख्या, ही झाली संयुक्त संख्या. त्यानंतर 3 सुद्धा 1 गुणिले 3 हे तिचे अवयव पडतात. म्हणजे ही दुसरे कोणतेच अवयव नाहीत, म्हणून ही पण मूळ संख्या, ही मूळ संख्या, हिचे अवयव आहेत म्हणून संयुक्त संख्या. पण 1 ही संख्या संयुक्त संख्याही नाही आणि मूळ संख्याही नाही, म्हणून 7व्याचं उत्तर 1. मग पर्याय नंबर 1ला रंगवायचं का, असा गोंधळ होऊ द्यायचा नाही. उत्तर 1 आहे आणि ते पर्याय 4 मध्ये आहे, म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 4 तंतोतंत रंगवा. किती सोपा प्रश्न होता. अरे च्या, 8वाही प्रश्न अत्यंत सोपा आहे बरं का मुलांनो, लई सोपे प्रश्न आहेत. पुढीलपैकी कोणती जोडी, आता पुढीलपैकी म्हणजे कुठं रे, हो का हे पर्यायात. आणि कोणती जोडी म्हणजे काय, जोडी ते दिले बघा. हे पूजा करताना म्हणतात बघा पुजारी स्वामी, जोडीनं बसा, तसं हे जोडी. मग काय, पुढीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची जोडी नाही हे शोधा. आपापापापा, किती सोपं आहे रे बाबा. आता तुम्ही बताल सर हे जोडमूळ संख्या काय, अरे तुम्हाला मूळ संख्या माहिती आहे, तुम्हाला मूळ संख्या माहिती आहे, एवढ्या मूळ संख्या आहेत बरोबर आहे. मग जोडमूळ संख्या म्हणजे काय, जोडीनं येणाऱ्या संख्या म्हणजे जोडमूळ संख्या. मग त्या कशा, अरे पर्यायात बघा, टेन्शन घेऊ नका. आता पर्यायामध्ये इथं दिले 11 मूळ संख्या आहे, 13 मूळ संख्या. मग ज्या 2 मूळ संख्याच्या मध्ये एखादा अंक असतो ती झाली जोडमूळ संख्या. मग ही आहे जोडमूळ संख्या आहे. मग आपल्याला काय म्हणले, जोडमूळ संख्या नसणारी जोडी. मग पर्याय नंबर 1 तर येत नाही, म्हणजे हे पर्याय नंबर 1 येणार, उत्तर येणार नाही, पण जोडी आहे. पर्याय नंबर 4 29 आणि 31. 29 आणि 31 ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक समसंख्या आहे, म्हणजे ही जोडमूळ संख्या आहे. पण आपल्याला पर्यायात म्हणले जोडमूळ संख्या नसणारी शोधा. 17 आणि 19. 17 मध्ये 18 आणि पुन्हा 19. अरे एक अंक सोडून लगेच पुढची मूळ संख्या, म्हणजे ही जोडमूळ संख्या आहे. पण आपल्याला म्हणले जोडमूळ संख्या नाही ते शोधा. मग पुन्हा 13 आणि 15. 13 मध्ये 14 आणि 15. अरे ही सुद्धा जोडमूळ संख्या आहे. अरे प्रश्न चुकला हा. काय प्रश्नपत्रिकावाल्यानं प्रश्न काढणारे 4ही पर्याय चुकले. नाही, प्रश्नपत्रिका काढणारे हुशार असते. 13 ही मूळ संख्या आहे, 15 मूळ संख्या नाही, संयुक्त संख्या आहे. कारण 3 गुणिले 5 केलं तर 15 येते, म्हणून ही जोडमूळ संख्याची जोडी नाही. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 2 झालं. व्यवस्थित रंगवा. पहा पुढचा प्रश्न. पुढचाही प्रश्न अत्यंत सोपा आहे मुलांनो. 9वा प्रश्न बघा. कोणत्याही चौरस संख्येच्या, आता चौरस संख्या म्हणजे काय रे, कोणत्या तरी संख्येचा वर्ग म्हणजे चौरस संख्या. मग काय, कोणत्याही चौरस संख्येच्या एकक स्थानी पुढीलपैकी कोणता अंक निश्चितपणे असू शकणार नाही म्हणले. मग आता एवढे अंक दिलेत, मग काढा बरं. 2चा वर्ग येतो 4. हे 4 अंक तर आहे, म्हणजे हे पर्याय नाही आहेत. पुन्हा 3चा वर्ग 3 त्रिक 9. पुन्हा 4चा वर्ग 4 चोक
16 एकक स्थानी 6 आलं म्हणजे हेही नाही. 5चा वर्ग 5 5 25, 6चा वर्ग 6 6 36, 7चा वर्ग 7 7 49 आणि 1चा वर्ग राहिला. 1चा वर्ग 1 म्हणजे हेही एकक स्थानी असतंच आहे की रे. म्हणजे पण असतंय पण हे पर्यायात नाही. मग आता 3ही नसलं तर 8 कुठं येतच नाही. 8चा वर्ग 8 8 64, 4च आलं. 9चा वर्ग 9 9 81 म्हणजे एकक स्थानी 1 आलं. 10चा वर्ग 100 0 म्हणजे 100% ह्याचं उत्तर पर्याय नंबर 4. 8 हा अंक चौरस संख्येच्या एकक स्थानी येतच नाही म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. 4ला व्यवस्थित रंगवा आणि 1 ते 25 पर्यंतचे वर्ग पाठ करा. हे आधी पण सांगितलंय. अरेच्या 10वा प्रश्न पण फार सोपा आहे. काय म्हणले? 2 सहमूळ संख्यांच्या सामायिक अवयवांची दुप्पट पुढीलपैकी कोणती आहे? बाबा किती सोपा आहे रे. 2 सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजेच काय रे? अशा संख्या की ज्यांचा सामायिक अवयव हा मुळात एकच असतो. आता समजा 5 आणि 7 बरोबर आहे. आता ह्या 5चे अवयव काय पडतात? 1 गुणिले 5. 7चे अवयव काय पडतात? 1 गुणिले 7. आता ह्या 2 सहमूळ संख्यांचा सामायिक अवयव कोण आहे? इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे. म्हणजे सामायिक अवयव झाला 1 आणि 1ची दुप्पट म्हणजे त्याला 2 न गुणलं तर बे 1 येतंय बे. मग सहमूळ संख्यांच्या सामायिक अवयवाची दुप्पट आली 2. कोणत्याही संख्या घ्या सहमूळ, त्याच्यातल्या सामायिक अवयवाची दुप्पट ही 2च येणार, जी पर्याय नंबर 2 मध्ये आहे. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 2 छानपैकी रंगवा. पुढचा प्रश्न किती सोपे सोपे प्रश्न आहेत. अरे 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 11वा प्रश्न तर एकदम अत्यंत सोपा आहे. काय म्हणले बघा 11वा प्रश्न. त्रिकोणी व चौरस संख्यांच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आता कोणतं विधान चुकीचं आहे म्हणले बरं का. पर्याय 1 2 3 4 पैकी कोणतं? बघा पुस्तकात. नंबर 1, 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट केली असता त्रिकोणी संख्या मिळते. 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट. 2 क्रमवार म्हणजे काय? 4 आणि 5 हे क्रमानं येणाऱ्या. मग 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे 2 न भागलं तर येणारं उत्तर ही त्रिकोणी संख्या. बरोबर आहे. बे 1 बे आणि हे बे दोन्ही 4. मग 2 गुणिले 5 5 दोन्ही 10 ही त्रिकोणी संख्या. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे पण आपल्याला म्हणलंय की कोणतं विधान चूक आहे. मग पहिला पर्याय येणार नाही रे बाबा. दुसरं, दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता चौरस संख्या मिळते. हे पण बरोबर आहे. ही दिलेली संख्या 5 आणि ह्या 5ला त्याच संख्येनं गुणलं तर उत्तर जे येतंय 5 5 25 ही चौरस संख्या असते. हेही विधान बरोबर आहे. विधान बरोबर आहे पण प्रश्नात म्हणले कोणतं विधान बरोबर नाही, मग उत्तर येणार नाही आहे. तिसरा पर्याय, 1 ही त्रिकोणी व चौरस संख्या आहे. अरे 1चा वर्ग 1 गुणिले 1 बरोबर 1. 1 तर येतच आहे म्हणून ही चौरस संख्या आहे. त्याप्रमाणे त्रिकोणी संख्या सुद्धा आहे. म्हणून पर्याय नंबर 3 हे विधान बरोबर आहे पण कोणतं विधान चूक आहे हे म्हणलंय. म्हणून पर्याय नंबर 3 येणार नाही. मग हे पण 3 येणार नसतील तर कोणतंही निश्चित. पर्याय नंबर 4 हे चुकीचं विधान आहे. 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते. चुकलं. 2 क्रमवार संख्यांचा म्हणजे आता हे काय आहे 4 गुणिले 5 ह्या 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार केल्यास 5 चौक 20 ही त्रिकोणी संख्या मिळते. चुकलं. तर 2 क्रमवार संख्यांचा गुणाकाराला 2 न भागलं तर येणारं उत्तर त्रिकोणी संख्या आहे. हे तुम्हीही लक्षात ठेवा आणि पाठ करा. अशा प्रकारे बालमित्रांनो आपलं 11व्याचं उत्तर पण झालंय
आणि त्याला आपण छानपैकी तंतोतंत रंगवलं. म्हणून आज आपण 11ही प्रश्नाची उत्तरं पाहिले. स्पष्टीकरण तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या ही समजावून सांगितले. अजून एकदा तुम्हाला थोडक्यात सांगतो. मूळ संख्या आहेत 25 मूळ संख्या आहेत, ह्या तुम्हाला पाठच कराव्या लागतात. 1 ते 10 मध्ये किती मूळ संख्या? 4. 11 ते 20 मध्ये किती आहे? 4. 21 ते 30 मध्ये 2. 31 ते 40 मध्ये 2. अशा कोणत्या मूळ संख्या आहेत, ह्या सगळ्या तुम्ही पाठ करा. पाठ करण्यासाठी काही नाही, फक्त 100 वेळेस घोकून लक्षात ठेवा, एकदम येतंय. आता हे परीक्षेच्या दृष्टीने 10वीपर्यंत महत्त्वाचं आहे बरं का, म्हणून तुम्हाला म्हटलं 100 वेळेस पाठ करा. त्याच्यानंतर संयुक्त संख्या म्हणजे ज्याला कुणीतरी नातेवाईक असतंय ती संयुक्त संख्या. त्रिकोणी संख्या, क्रमवार संख्यांच्या गुणाकाराला 2 न जर भागलं तर येणारा गुणाकार, येणारं उत्तर हे त्रिकोणी संख्या असते. आणि जी लहान संख्या असते क्रमवारमध्ये ते असते त्या त्रिकोणी संख्याचा पाया. समजलं? चौरस संख्या म्हणजे कोणत्याही संख्येचा जर वर्ग काढला तर ते जे वर्ग आलेला आहे ते म्हणजे चौरस संख्या होय. उदाहरणार्थ 1चा वर्ग म्हणजे 1 गुणिले 1 म्हणजे 1 ही चौरस संख्या. 5चा वर्ग म्हणजे 5 गुणिले 5 आलेलं उत्तर 25 हे चौरस संख्या. अशा प्रकारे अत्यंत सोपं असं असलेलं हे प्रकरण आपलं इथंच संपलेलं आहे. फक्त तुम्ही ठरवा की तुम्हाला अभ्यास करायचा आहे का. मी व्हिडिओच्या सगळ्यात सुरुवातीला सांगितलं होतं बघा, एका माणसाला आपलं धरू मारायलं तर बाप लई मारलं त्याला, एसटी चोरायले. अरे वेड्या, लहानपणी स्कॉलरशिपचा अभ्यास केला असतास तर आज ही वेळ आली नसती. तुम्ही अभ्यास करा, पुढं जा, यशस्वी व्हा आणि तुमच्यासोबत इतरांनाही यशस्वी करा. छानपैकी अभ्यास केलात त्याबद्दल धन्यवाद.